माझे नाव सुमित आहे। मी खूप वाईट दिवसातून जात होतो। माझे वडील हे जग सोडून गेले होते। माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले होते, कारण मी फार म्हातारा नव्हतो। मी अजूनही माझा अभ्यास करत होतो, पण वडिलांच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी माझ्यावर आली। मी 3 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो आणि माझ्या आईचा एकमेव आधार होतो। आता मला चांगली नोकरी शोधायची होती, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाचे जीवन व्यवस्थापित करू शकेन। मी नोकरी शोधत होतो, पण मला कुठेही नोकरी मिळत नव्हती। मग मोठ्या कष्टाने मला एका ठिकाणी नोकरी मिळाली। मी सुशिक्षित होतो, पण बेरोजगार होतो। आता मला नोकरी मिळाल्याने माझे नशीब उंचावताना दिसत होते। इथे नोकरी केल्याने माझे नशीब असे बदलेल हे मला माहीत नव्हते। देवाने माझे संपूर्ण आयुष्य बदलले। मला आता माझं आयुष्य आवडायला लागलं। नोकरीबरोबरच मला ही मुलगी मिळाली। मी लग्न केल्यानंतर माझ्या आयुष्यात फक्त संपत्ती होती, कारण माझी पत्नी अंध होती। मी माझ्या मित्राला रोज बायकोकडे पाठवायचो। तो माझ्या जागेवर झोपायचा आणि मी स्वतः पूर्ण रात्र बाहेर काढायचो। एके दिवशी मी रात्री घरी परत आलो, तेव्हा मी पाहिले की माझी पत्नी आणि माझा मित्र दोघेही पंख्याला लटकले होते। माझा खूप मोठा बंगला होता आणि या बंगल्यात सर्वत्र CCTV कॅमेरा बसवले होते। याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी मी CCTV फुटेज तपासले। त्यामुळे समोर आलेले सत्य पाहून पायाखालची जमीनच निघून गेली। रात्रभर वेश्यालयात घालवल्यानंतर मी धडधडत्या पावलांनी माझ्या बंगल्यात शिरलो। मी घरात शिरलो आणि आजूबाजूला पाहिले। मी स्वतःला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजलो। ज्या वस्तूला हात घातला ती वस्तू मला मिळायची। सकाळ होणार होती आणि माझ्या आयुष्याचा सूर्य यावेळी पूर्णपणे आकाशात चमकत होता। आता मला माझ्या खोलीत जाऊन शांतपणे माझ्या मित्राला उठवायचे होते आणि त्याच्या जागी मला झोपायचे होते, जेणेकरून माझ्या पत्नीला संशय येऊ नये। असं असलं तरी मी रोजच करायचो। तुम्ही लोक विचार करत असाल की माझ्या मित्राचा माझ्या खोलीत माझ्या पत्नीशी काय संबंध आहे? तो माझा मित्रच होता, ज्याच्यामुळे मी रात्रभर घराबाहेर बेफिकीर राहायचो। तो माझ्याऐवजी माझ्या खोलीत माझ्या पत्नीसोबत रात्र काढायचा आणि मी इतर मुलींसोबत माझी तहान भागवायचो। हे करताना मला खूप आनंद झाला, कारण मी माझ्या पत्नीवर मोहित होतो आणि ती एक सुंदर मुलगी देखील नव्हती। ती फक्त एक सामान्य दिसणारी आणि आंधळी मुलगी होती। मला सुंदर मुली खूप आवडायच्या, त्यामुळे रोज रात्री एका नवीन आणि सुंदर मुलीने मी माझं अंथरूण उजळ करायचो। मला नवीन प्रकारच्या मुली खूप आवडायच्या। आता कधीकधी मी माझ्या छंदासाठी परदेशी मुलींनाही बोलावत असे। म्हणूनच मी माझी पत्नी माझ्या मित्राकडे सोपवली। प्रत्येक नवीन मुलीसोबत रात्र घालवताना मला आनंद झाला। हे करणं हा माझा मोठा छंद होता। माझ्या मित्रालाही एक तरुण मुलगी मिळाली होती। त्याला त्यात काय इंटरेस्ट होता, मग त्याचा खर्चही मी भागवत असे। यात त्याचे सर्व फायदे होते, त्यामुळे तो रोज रात्री माझ्या तरुण बायकोच्या शेजारी आनंदाने झोपायचा। माझी पत्नी आंधळी असल्याने मला खूप फायदा झाला। मी तिला किती मूर्ख बनवले आहे हे तिला आजपर्यंत कळलेच नाही आणि अजूनही तिला फसवत आहे। लग्न झाल्यापासून ती रात्र कोणासोबत घालवते हेही तिला माहीत नाही। ज्या व्यक्तीवर ती आपला नवरा मानून सर्व काही खर्च करत होती, ती व्यक्ती खरं तर दुसरी कुणी नसून माझा मित्र होता। मी स्तब्ध होऊन चालायला लागलो, पण कसा तरी मी तिच्या खोलीत पोचलो। मी मद्यपान करत असल्याने मला भान नव्हते। त्या आलिशान बंगल्यातील माझी खोलीही खूप सुंदर होती, पण खोलीचा दरवाजा उघडताच काय होतंय हे समजत नव्हतं। मला माझ्या संवेदना परत आल्या होत्या। मी नशेत होतो आणि क्षणभर माझी सगळी नशा हरवून बसली। माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। मला वाटले की कदाचित माझ्या नशेमुळे मला काही समजत नसेल, कारण कधीकधी मी इतके प्यायचो की मला काही समजत नसायचे। पण मी 2-3 वेळा डोळे चोळले आणि शुद्धीवर येण्याचा प्रयत्न केला, तरी समोरच्या दृश्यात काही बदल झाला नाही आणि पायाखालची जमीनच निघून गेली होती। माझा मित्र आणि माझी पत्नी। मी पटकन खोलीत शिरलो आणि माझ्या मित्राच्या पायाला हात लावू लागलो, पण तो जग सोडून गेला होता हे मला माहीत नाही। मी माझ्या बायकोला आवाज दिला आणि तिला हादरवले आणि कळले की ती देखील या जगात नाही। माझा मित्र आणि माझी पत्नी दोघेही पंख्याला लटकले होते आणि दोघेही हे जग सोडून गेले होते। माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं। काय करावं तेच समजत नव्हतं, कारण आता काही करणं कदाचित माझ्या हातात नव्हतं।
कसेबसे मी माझी पत्नी आणि मित्र दोघांना पंख्यावरून खाली उतरवले आणि त्यांना बसवले आणि झोपवले. याबाबत मला ना पोलिसांना फोन करता आला ना कुणाला सांगता आलं. मी का सांगू, माझाच मित्र माझ्या पत्नीसोबत माझ्या खोलीत काय करत होता आणि दोघांनी आत्महत्या का केली. दोघांनी एकत्र आत्महत्या करणं खूप विचित्र होतं. मी डोकं धरलं आणि सकाळचे 8 वाजले की घरातले सगळे नोकर पण यायला लागले. माझा जीव संकटात सापडला होता. आज मला असे वाटले की मी मोठ्या समस्येचा बळी झालो आहे आणि कदाचित मला मदत करणारे कोणीही नव्हते. जेव्हा मला काही समजले नाही तेव्हा मी सुरक्षा रक्षकाला फोन केला आणि आज सर्व नोकरांना पाठवण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकाने माझ्या सूचनेचे पालन केले आणि एकाही नोकराला घरात येऊ दिले नाही. उलट वेळ होण्याआधीच सर्वांना सुट्टीची माहिती दिली. वेळ निघून जात होता. मला काहीच समजत नव्हते आणि दोन्ही मृतदेह माझ्या समोर पडले होते. काय करावे, कोणाला कळवावे, कोणाला सांगावे, हे सर्व माझ्या घरात घडले आहे हे मला समजत नव्हते. या दोघांचे तपशील मी का लोकांना सांगू. समस्येमुळे मी खोलीत इकडे तिकडे धावत होतो. डोक्याला घाम फुटला. हिवाळ्याचा ऋतू होता पण माझे मन घाबरून गेले होते. मग चालता चालता अचानक माझी नजर CCTV कॅमेऱ्यावर पडली आणि मला आठवले की लग्नानंतर मी स्वतः हे कॅमेरा घरात बसून लावले होते, कारण मी घरातील सर्व रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलवरून पाहायचो. माझ्या घरात मी हे कॅमेरा मागून बसवले होते. मी लगेच कंट्रोल रूमकडे धाव घेतली. मला प्रत्येक कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग पाहायचे होते आणि सर्व रेकॉर्डिंग कंट्रोल रूममध्येही सेव्ह होते आणि मला फुटेज पाहायचे असेल तर मी ते माझ्या मोबाईलवर पाहायचो. रात्रीचा सगळा डेटा मी तिथूनच काढला होता. काही वेळाने माझ्या कॉम्प्युटर स्क्रीनवर CCTV फुटेज आणि रात्रीचा संपूर्ण व्हिडिओ वाजू लागला. माझी पत्नी एका सुंदर लाल रंगाची नायटी घालून बाथरूममधून बाहेर आली होती आणि बेडवर बसलेला माझा मित्र तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. मग माझी पत्नी माझ्या मित्राच्या मिठीत कोसळली. त्यांच्यामधला सीन बघून मला लाज वाटत होती. माझ्याऐवजी माझी बायको माझ्या मित्रासोबत असल्याचं मला पहिल्यांदाच जाणवलं आणि रात्रीचा व्हिडिओ कम्प्युटरच्या स्क्रीनवर वाजू लागल्याने मी माझे भान हरपून गेलो होतो, कारण ते दोघेही. दिवसभर माझी आई टोमणे मारत होती. हे ऐकून धक्काच बसला, कारण आई नेहमी म्हणायची, तुझ्या शिक्षणाचा काही फायदा नाही. तुला नोकरी मिळत नसल्याने वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती हलाखीची झाली होती. माझ्या बहिणींचे शिक्षणही थांबले होते. माझ्या 2 मोठ्या बहिणींचे लग्न करायचे होते. मला काय करावं काही सुचत नव्हतं. एवढा सुशिक्षित असूनही मी बेरोजगार होतो. जागोजागी नोकरीच्या शोधात होतो. मग एके दिवशी माझ्या एका मित्राने मला नोकरीबद्दल सांगितले. मला माहीत होतं की इथेही माझी निराशा होईल, पण तरीही मी एकदा प्रयत्न करायला त्या कंपनीत गेलो. जेव्हा मी तिथे माझी मुलाखत दिली तेव्हा तिथे माझी नोकरी पक्कीच झाली आणि मला याबद्दल खूप आनंद झाला. आणि मी घरी येताच मी ही बातमी पहिली गोष्ट माझ्या आई आणि बहिणींना सांगितली. त्यामुळे त्या लोकांच्या आनंदालाही सीमा नव्हती, कारण आता आमच्या घरात खाण्यापिण्याची टंचाई होती. लोकांकडून कर्ज घेऊनही आईला लाज वाटू लागली होती. पण आता नोकरीची बातमी ऐकून घरात केवढा आनंद दिसत होता. दुसऱ्या दिवसापासून मी कामावर जाऊ लागलो. मी आयुष्यात खूप कष्ट केले पण पुढे जाऊ शकलो नाही. मला माझ्या मित्रांसारखे चांगले आणि विलासी जीवन जगायचे होते, कारण माझे सर्व मित्र खूप श्रीमंत होते आणि त्यांच्या जीवनाचा खूप आनंद लुटत होते. त्या लोकांकडे बघून मला हेवा वाटायला आणि त्यांच्या इतके पैसे माझ्याकडे का नाहीत. माझ्याकडे ना माझ्या वडिलांची संपत्ती होती ना माझ्याकडे इतका पैसा होता ज्यातून मी पैसे कमावू शकेन. मी दिसायला हुशार होतो. मुलींनी माझ्या स्मार्ट लुकच्या प्रेमात पडावे आणि मला त्यांच्यासोबत खूप मजा करता येईल अशी माझी इच्छा होती. म्हणून जेव्हा मी माझ्या मित्रांना पाहिलं तेव्हा माझ्या मनात खूप इच्छा होती की मीही त्यांच्यासारखं आयुष्य एन्जॉय करावं आणि आयुष्यातील रंगाचा आनंद लुटावा. हे सर्व मित्र मी माझ्या कॉलेजमध्ये बनवले होते आणि मी मुद्दाम फक्त श्रीमंत मित्र बनवले होते, जेणेकरून मला त्यांच्या पैशाने थोडा आनंद घेता येईल. आम्ही एकत्र कुठेही जायचो तेव्हा माझा सगळा खर्च मित्रमंडळी उचलत असत. मी काही खर्च करू शकत नव्हतो आणि कसा खर्च करू शकतो. मी रिकाम्या हाताने होतो. माझ्या खिशात काहीच नव्हते. मला विश्वास होता की माझे मित्र मला त्यांच्यासोबत घेऊन जात असतील तर ते माझा सर्व खर्चही उचलतील. मी प्रत्येक काम अतिशय हुशारीने करायचो आणि मी माझ्या उद्देशात यशस्वीही झालो. कॉलेज संपल्यावर मला कुठेही नोकरी मिळू शकली नाही. मग माझ्या एका मित्राने मला त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवून दिली. ही कंपनी खूप मोठी होती. मी कामावर जाऊ लागलो आणि तिथे खूप मेहनत घेतली, जेणेकरून मी माझ्या बॉसला प्रभावित करू शकेन. पण मला जो काही पगार मिळतो तो घर खर्चासाठी आणि माझ्या बहिणींच्या लग्नासाठी बचतीसाठी वापरला जायचा आणि अजूनही माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते. मी स्वतःकडे आणि माझ्या इच्छांकडे थोडे लक्ष देऊ शकलो. मला माझ्या आयुष्याचा कंटाळा येऊ लागला. रोजचा तोच दिनक्रम होता. आता नोकरी मिळाल्यापासून माझ्या मित्रांसोबत बाहेर जाणेही बंद झाले होते, कारण मला नोकरी सोडून कुठेही जाता येत नव्हते. मोठ्या कष्टाने मला नोकरी मिळाली.
आता मी ते माझ्या हातून जाऊ देऊ शकत नव्हतो, नाहीतर माझ्या घरात रोज एक नवा कोलाहल असायचा. तो आई माझ्यावर ओढवायची. सकाळपासून सायंकाळपर्यंत ऑफिसच्या कामात व्यस्त राहणे आणि नंतर घरी येऊन घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होणे. कधी मी बाजारातून आईसाठी खाद्यपदार्थ आणत असे, तर कधी बहिणीच्या नात्यासाठी पाहुणे येत. मग अचानक ताज्या हवेचा श्वास माझ्या आयुष्यात आला. तिचे नाव कविता होते. ती माझ्या बॉसची एकुलती एक मुलगी होती, जी अंध होती. बॉसच्या पत्नीच्या आकस्मिक निधनामुळे त्यांनी कविताला सोबत ऑफिसमध्ये आणायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबात दुसरे कोणी नव्हते, त्यामुळे ती घरात एकटीच राहत होती. याबाबतचा तणाव दूर करण्यासाठी बॉसने तिला कार्यालयात आणण्यास सुरुवात केली. मी बॉसच्या खास कार्यकर्त्यांमध्ये सहभागी झालो होतो, म्हणून त्यांनी कविताला माझ्या स्वाधीन केले. तुम्ही कविताला सोबत घेऊन कंपनीला भेट द्या आणि तिला कंपनीबद्दल सर्व काही चांगल्या प्रकारे समजावून सांगा, असे त्यांनी सांगितले. माझ्या बॉसची इच्छा होती की त्यांच्या मुलीने त्यांचा व्यवसाय समजून घ्यायला सुरुवात करावी आणि म्हणून त्यांनी मला त्याची जबाबदारी दिली. कविताला कंपनीबद्दल सर्व काही समजावून सांगण्याबरोबरच तिचे मन जिंकण्याचे मार्गही आजमावू लागलो. कारण मला माहीत होतं की ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि करोडोची ही संपत्ती फक्त तिचीच आहे. आता मला माझी सर्व स्वप्ने कवितेतून साकार करायची होती, म्हणून मी तिचे मन जिंकू लागलो आणि हळूहळू मी माझ्या योजनेत यशस्वी होत होतो. मी एक सुशिक्षित आणि हुशार मुलगा होतो आणि देखणा देखील होतो. कवितासारख्या मुलीवर नियंत्रण कसे ठेवायचे हे चांगलेच माहीत होते. मी तिच्या कमकुवतपणाचा चांगल्या प्रकारे फायदा घेतला आणि मग तिच्या कमकुवतपणाशिवाय तिचा आधार बनलो. कविताचे मन माझ्यावर हरवले होते आणि तिला स्वतः माझ्याशी लग्न करायचे होते. पण माझ्या बॉसला हे कळण्यापूर्वीच एके दिवशी तो अचानक हे जग सोडून गेला आणि मला कविताशी लग्न करणे सोपे झाले. ते व्यवसायानिमित्त बँकॉकला गेले होते आणि तिथे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनाची बातमी येथे आली. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मित्रांनी अंत्यसंस्कारही केले. वडिलांच्या निधनानंतर कविता पूर्णपणे एकटी पडली आणि तिचा जर कोणावर विश्वास असेल तर तो फक्त माझ्यावर होता. म्हणून तिने माझ्याशी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मी त्यांचा व्यवसाय सांभाळू शकेन आणि तिला माझ्याकडून आणखी काय हवे होते. मी लगेच लग्नाला हो म्हणालो आणि मग हळूहळू कविताने तिच्या सर्व नातेवाईकांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केले. कविताने माझ्याशी लग्न करावे अशी कोणाचीच इच्छा नव्हती, कारण आम्ही दोघे एकमेकांपासून खूप वेगळे होतो. मी गरीब होतो. माझी कौटुंबिक पार्श्वभूमीही फारशी चांगली नव्हती. मी फक्त कविताच्या वडिलांच्या कंपनीत काम करणारा कामगार होतो. कविता अंध असूनही तिच्याकडे इतकी संपत्ती होती की ती कोणत्याही श्रीमंत कुटुंबात सहज लग्न करू शकते. पण कविताने कोणाचेही ऐकले नाही आणि माझ्यासोबत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. नेहमीच्या लग्नाप्रमाणे कविता निरोप घेऊन माझ्या घरी आली नाही. उलट मी तिच्याशी लग्न करून मी कविताच्या घरी कायमचा शिफ्ट झालो होतो. मी तिच्या आलिशान बंगल्यात पोहोचलो होतो. माझ्या कुटुंबियांचा माझ्या लग्नावर कोणताही आक्षेप नव्हता किंवा त्यांना कविता घरात राहण्यास कोणतीही अडचण नव्हती, कारण पैसा ही काळाची गरज होती आणि त्या पैशाने माझ्या सर्व बहिणींचे भविष्य सुरक्षित होऊ शकते. लग्नानंतर मी कवितासोबत काही रात्री घालवल्या, पण नंतर माझे मन तिच्यासोबत भरून आले. ती एक अंध मुलगी होती आणि तिची कमतरता मला खूप लपवून ठेवते. ती इतकी सुंदर नव्हती की माझे मन तिच्यासाठी पडेल. फक्त तिच्या संपत्तीसाठी मी तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. माझ्यासाठी मला एकापेक्षा जास्त सुंदर मुली मिळू शकतात हा विचार माझ्या श्रीमंत मित्रांनीही माझ्या मनात ठेवला होता. हे सर्वजण रोज रात्री कुंटणखाण्यात जाऊन धिगाणा घालत असत. पार्ट्यांच्या नावाने मुलींना बोलावून मजामस्ती करायचे. एके दिवशी माझ्या एका मित्राने मला विचारले, तू नेहमी तुझ्या आंधळ्या बायकोला चिकटून राहतोस का? आज रात्री आमच्यासोबत ये, आम्ही एकत्र मजा करू. मलाही तेच करायचे होते, पण मी माझ्या बायकोला नाराज करू शकत नव्हतो आणि तिनेही मला कधीच रात्री बाहेर जाऊ दिले नाही. कारण ती म्हणाली की मला तुझी संगत नेहमीच लागते आणि रात्री घरात नोकर नसतात, त्यामुळे मला एकटीची भीती वाटते. असा विचार करून मी माझ्या मित्रांना नाकारले होते आणि ते मला सोडून गेले होते. पण माझ्या मनात हा विचार आला होता की मी माझ्या मित्रासोबत भ्रष्टताही करावी. आता माझ्याकडे पैशाची कमतरता नव्हती, कारण आता कविताच्या वडिलांचा संपूर्ण व्यवसाय माझ्या हातात होता. त्यामुळे माझे खाते पैशाने भरले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी अचानक माझा एक जुना मित्र, जो माझ्या परिसरातील होता आणि तो खूप गरीब होता, तो मला भेटायला ऑफिसला आला होता. तो नोकरी शोधत होता आणि मला जाब विचारत होता. खूप विचार करून मी त्याला नोकरीची ऑफर दिली. मी त्याला सांगितले. काम ऐकून तो त्याच्या खुर्चीवरून उडी मारून उभा राहिला. मी खरंच त्याला हे सांगत आहे की नाही, किंवा मी जे बोललो ते त्याने चुकीचे ऐकले की नाही, यावर त्याचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. माझे मन हरवून बसल्यासारखा तो माझ्याकडे बघत होता. मी पण त्याच्याकडे बघून हसलो आणि त्याला म्हणालो की तुझ्यासाठी हे एकच काम आहे. तुला करायचं असेल तर कर, मी तुला श्रीमंत करेन, आणि तुला करायचं नसेल तर ठीक आहे, बघ. आयुष्यातील लोकांसोबत नोकरी शोधत राहा आणि चपला घासत राहा, तरीही तुला तेवढा पगार मिळणार नाही. माझे बोलणे ऐकून तो विचारात हरवून गेला.
मग तो म्हणाला, ठीक आहे, मी ही नोकरी स्वीकारतो. रात्रीच्या वेळी मी त्याला माझ्या बंगल्यावर बोलावले होते. तो माझ्या बंगल्यावर खूप चांगला पेहराव करून आला होता. तो माझ्यासारखाच हुशार दिसत होता. मी त्याला माझे कपडे घालायला दिले होते आणि माझे परफ्यूम पण दिले होते. आणि मग जेव्हा तो माझे कपडे घालून आला आणि माझा परफ्यूम लावला, तेव्हा मी त्याला म्हणालो की आता तुला सुमित बनून कवितासोबत रात्र घालवावी लागेल. त्याला आनंद व्हावा म्हणून मी त्याला आगाऊ पैसेही दिले. मी माझ्या मित्राला म्हणालो, कविताला काही कळू नये की तू सुमित नाहीस, हे तुझं काम आहे. माझा मित्र माझे बोलणे ऐकून तो काहीसा घाबरला आणि म्हणू लागला की मी तुझ्या बायकोशी कसे संबंध प्रस्तावित करू. मी हसलो आणि म्हणालो की माझा काही आक्षेप नाही, म्हणून तुला पण काही अडचण नसावी आणि हे तुझं काम आहे, ते काम म्हणून कर आणि सकाळी 8 पर्यंत परत जा. मी तुला दर महिन्याला चांगली रक्कम देईन, ज्यामुळे तुझे आयुष्य बदलेल आणि मी तुला तुझा पगार वेळेपूर्वी देईन. मी त्याला माझ्या खोलीच्या दारात सोडले, गाडीची चावी स्वतः उचलली आणि घराबाहेर पडलो. मी ती संपूर्ण रात्र माझ्या मित्रांसोबत वेश्यालयात घालवली. अनेक मुलींना गाताना पाहिलं आणि एका सुंदर मुलीसोबत रात्र घालवली. माझ्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणाऱ्या या जगात कोणीच असू शकत नाही असे मला वाटत होते, ज्याने नुकताच एवढा मोठा जॅकपॉट मारला होता. माझ्या नशिबावर विश्वास नव्हता की माझे नशीब फक्त वाऱ्याच्या एका झटक्यात बदलू शकते. ती व्यक्ती काही दिवसापूर्वी गरीब आणि फाटक्या जुन्या कपड्यांमध्ये हिंडत असे आणि जागोजागी नोकरी शोधत असे. तीच व्यक्ती आज एका आलिशान बंगल्याचा मालक आहे आणि त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. ते दुसरे कोणी नसून मीच होतो. माझं आयुष्य खूप छान चाललं होतं. मला आता माझ्या आयुष्याबद्दल काही तक्रार नव्हती. मी माझ्या आईला खूप पैसे घरी पाठवत असे, ज्यामुळे माझी आई आनंदी राहायची आणि माझ्या बहिणींसाठी त्यांच्या सासरच्या मंडळींना दर आठवड्याला खूप भेटवस्तू पाठवायची. आता मला काही करणे अशक्य नव्हते. सकाळी मी थकून परत माझ्या बंगल्यावर पोहोचलो तर माझा मित्र झोपला होता आणि त्याच्यासोबत कविताही बेडवर झोपली होती. मी शांतपणे माझ्या मित्राला बाहेर काढले आणि त्याच्या जागी झोपलो. रात्रभर तिच्यासोबत कोण आहे हे कविताला अजिबात कळत नव्हते. मी फक्त माझाच विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मी उठलो तेव्हा कविता आधीच झोपली होती आणि माझ्याशी सामान्य पद्धतीने बोलत होती. तिला असे पाहून माझ्या मनाला हायसे वाटले की माझी चोरी पकडली गेली नाही. त्यानंतर काय होते, मग मला मजा येऊ लागली. मी रोज रात्री हे करू लागलो. माझा मित्र माझ्या घरी नोकरसारखा यायचा, माझे कपडे घालून माझी जागा घेई आणि मी माझ्या मित्रांसोबत नवीन मुलींसोबत मजा करायचो. मी माझ्या बहिणींची लग्नेही चांगल्या घरात लवकर लावली, जिथे माझ्या बहिणी खूप आनंदाने राहत होत्या. माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही खूप आनंद झाला. सर्व काही खूप छान चालले होते, पण मी कवितासोबत खूप कमी वेळ घालवू शकत होतो आणि मी तिच्याशी जास्त बोलू शकत नव्हतो, कारण मी फक्त रात्रीच ऑफिसमधून घरी परतायचो आणि काही वेळानेच तो परत जायचा. मी सकाळी उशिरा उठू लागलो आणि मग मला उठून ऑफिसला जावे लागले. कधी कधी कविता माझ्याकडे तक्रार करायची की तू माझ्याशी पूर्वीसारखे बोलत नाहीस, तू खूप बदलला आहेस. तिचे म्हणणे ऐकून मी तिला समजावले की आता माझ्यावर खूप जबाबदारी आली आहे. आता मी एकटाच संपूर्ण कंपनीची जबाबदारी उचलतो, म्हणूनच मी खूप व्यस्त आहे. मी समजावून सांगितल्यावर ती गप्प झाली आणि म्हणाली की मला कधीतरी तुझ्यासोबत ऑफिसला घेऊन जा. पण मी तिला पूर्णपणे घरात कैद केले होते. मी तिला साफ नकार द्यायचो आणि तिला सांगायचो की तिने घरी आराम करावा. मी स्वतः ऑफिसचे काम पाहण्यासाठी हजर आहे. तू नेहमी माझ्यासाठी तयार राहा, आनंदी राहा आणि नेहमी स्वतःची काळजी घे. मी तिच्याकडे माझे प्रेम कोणत्या तरी शैलीत व्यक्त करायचो आणि ती हसत असे आणि पुन्हा कधीही ऑफिसला जायचे नाही असे म्हणायची. मला तिला ऑफिसच्या प्रत्येक गोष्टीपासून दूर ठेवायचं होतं आणि हळूहळू सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवायचा होता. कविता एक साधी आणि सभ्य मुलगी होती. तिला फसवणं माझ्यासाठी खूप सोपं होतं, कारण तिला जगाचं अजिबात आकलन नव्हतं आणि तिचा साधेपणा आणि मूर्खपणा माझ्यासाठी खूप उपयोगी होता. खूप लवकर सगळं साध्य करून मी कविताला दुधातल्या माशीसारखी फेकून देणार होतो. असो, आता ती माझ्या मित्राच्या वापरात होती आणि आता मी तिला माझी बायको म्हणून या घरात ठेवू शकत नाही. मला काय म्हणायचे आहे हे समजेपर्यंत मला तिला या घरात ठेवावे लागेल आणि तिला सहन करावे लागेल आणि मी तेच करत आहे. असेच आमच्या लग्नाला हळूहळू 2 महिने गेले. इतका वेळ निघून गेला होता, ना कविताला माझी चोरी पकडली ना तिला माझ्यावर संशय आला. त्यानंतर 2 महिन्यांनी मी सकाळी दारूच्या नशेत माझ्या बंगल्यावर पोहोचलो. तेव्हा माझी पत्नी आणि माझा मित्र या दोघांनी पंख्याला गळफास लावून आपला जीव गमावल्याचे पाहून मला धक्काच बसला. पण हे सगळं कसं घडलं याची मला कल्पना नव्हती. त्यानंतर जेव्हा मी CCTVचे फुटेज पाहिले तेव्हा मला धक्काच बसला. संगणकाच्या स्क्रीनवर रात्रभर सीन वाजत होता. माझी पत्नी चांगले कपडे घालून झोपायला आली. तिने खूप सुंदर लाल रंगाची नायटी घातली होती आणि तिने स्वतःला माझ्या मित्राच्या स्वाधीन केले होते. माझा मित्र तिच्यासोबत रोमॅन्टिक क्षण घालवत होता. दोघेही एकमेकांच्या कंपनीत खूप व्यस्त दिसत होते. माझी बायको पूर्णपणे माझ्या मित्रावर तिच्या प्रेमाचा वर्षाव करत होती आणि मग काही वेळाने माझा मित्र उठला आणि वॉशरूममध्ये गेला आणि माझ्या पत्नीने बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या
दुधाच्या ग्लासमध्ये गोळी ओतली आणि हे दृश्य पाहून मला धक्काच बसला. बायकोने शेवटी दुधाच्या ग्लासात का गोळी टाकली? आणि मग जेव्हा माझा मित्र बाथरूममधून बाहेर आला तेव्हा माझ्या पत्नीने त्याला दुधाचा ग्लास दिला. दूध पिऊन थोड्याच वेळात माझा मित्र पलंगावर आडवा झाला आणि गाढ झोपेत पडला. जणू काही माझी बायको त्याची झोपायची वाट पाहत होती. तो झोपायला गेल्यानंतर लगेच माझ्या पत्नीने एका नोकराला बोलावले आणि त्याच्या मदतीने तिने माझ्या मित्राला पंख्याला लटकवले. माझ्या पत्नीने त्या नोकराला खूप पैसे दिले आणि तिने त्याला काय सांगितले ते माहीत नाही. तिच्या बोलण्यावर मान टेकून तो परत गेला. तो नोकर निघून गेल्यावर माझ्या पत्नीने तिचा मोबाईल उचलला आणि बोलत राहिली आणि बराच वेळ असेच बोलून तिने आपला मोबाईल बाजूच्या टेबलावर ठेवला. कदाचित तिने त्यात तिचे आवाज रेकॉर्ड केला असावा आणि त्यानंतर माझ्या पत्नीने पंख्याला गळफास लावून स्वतःचा जीव घेतला. हे सर्व पाहून मला धक्काच बसला की माझ्या मित्राची हत्या केल्यानंतर माझ्या पत्नीनेही आत्महत्या केली होती. शेवटी तिने हे सर्व का केले आणि तिने एवढे मोठे पाऊल उचलण्याचे कारण काय होते हे समजल्यानंतर मला तिचा मोबाईल तपासावा लागला, कारण मृत्यूपूर्वी तिने मोबाईलवर काहीतरी रेकॉर्ड केले होते. मी पटकन बाजूच्या टेबलावर ठेवलेला तिचा मोबाईल तपासला, ज्यात माझ्या पत्नीने तिचा आवाज रेकॉर्ड केला होता. मी तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले, पण ते ऐकताना माझ्या डोळ्यात अश्रू येत होते आणि माझे केस टोकाला उभे होते. माझी पत्नी कविता तिच्या आवाजात म्हणाली होती की सुमित, मला चांगलं माहीत आहे की खोलीत लावलेल्या कॅमेऱ्याचे CCTV फुटेज तुम्हाला नक्कीच दिसेल आणि म्हणूनच मी माझा हा आवाज रेकॉर्ड करत आहे, जेणेकरून CCTV फुटेज पाहिल्यानंतर तुम्हाला माझा मोबाईल साईड टेबलवर ठेवलेला सापडेल आणि तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल आणि माझे संपूर्ण विधान नीट समजेल आणि मी हे सर्व का केले हे तुम्हाला कळेल. जर तुम्हाला वाटत असेल की मला तुमच्या या उपक्रमाची माहिती नव्हती तर तुम्ही खूप चुकीचे आहात. भगवंताने जर माझ्यात एक कमतरता ठेवली होती तर त्याने माझ्यातही अनेक गुण ठेवले होते, ज्यामुळे मी कोणत्याही व्यक्तीला न पाहताही ओळखू शकत होते. माझी कुठेतरी चूक झाली असेल तर ती तुमची फसवणूक समजून घेण्यात आली असती. खरे तर मला तुझे प्रेम वाटले होते, ते तुझी फसवणूक होती जी मला समजू शकली नाही. पण मला काही दिवसांनीच लग्नाची गोष्ट कळली, जेव्हा तू पहिल्यांदा तुझ्या जागी तुझ्या मित्राला रूमवर पाठवलेस. तुमच्या मित्राने तुमचे कपडे घातले, पण तुझ्या अंगातून येणारा नैसर्गिक सुगंध तुझ्या मित्राच्या अंगातून येत नव्हता आणि मला पहिल्याच रात्रीच कळले होते की माझ्यासोबतच्या खोलीत तू नाहीस तर कोणीतरी आहे. मी पहिल्याच रात्री तुझ्या मित्राला ॲनेस्थेसिया दिला होता आणि त्यामुळे माझ्यात आणि त्याच्यात कोणतेही नाते निर्माण होऊ शकले नाही आणि मग मी रोज रात्री असेच करू लागले. फक्त एक दिवस तू माझ्या प्रेमाची नक्कीच कदर करशील म्हणून. मला खोल्यांमध्ये बसवलेले कॅमेरे देखील चांगले माहीत होते, कारण माझ्या घरातील नोकरांनी मला त्याबद्दल सर्व काही सांगितले होते. तुझ्या आधी हे घर माझं होतं हे तुला माहीत नाही. मला या घराचा प्रत्येक कोपरा माहीत आहे. मी कदाचित आंधळी असेन, पण माझं बालपण या बंगल्यात घालवलं आहे. मी येथे प्रत्येक गोष्टीला स्पर्श करू शकते आणि अनुभवू शकते आणि ती कशा प्रकारची आहे आणि ती काय आहे हे अनुभवून शोधू शकते. मी माझी संपत्ती, माझा व्यवसाय, सर्व काही माझ्या स्वेच्छेने तुमच्या स्वाधीन केले होते. मी तुझी सुधारणा होण्याची वाट पाहत होते, पण प्रत्येक दिवसागणिक तुझ्याबद्दलची माझी आशा कमी होऊ लागली. तुझ्याऐवजी तुझा मित्र खोलीत आला तेव्हा त्याच्या तिरकस नजरेने मला माझ्या अंगावर खूप वाईट वाटले. झोप येण्याआधी अनेक वेळा त्याने माझ्यासोबत चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण मी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवले आणि त्यात अनेक वेळा यशस्वी झाले. पण तुझ्यामुळे माझे मन तुटले. तू माझ्यावर खूप वाईट केलेस. मी तुझ्यावर किती प्रेम करते हे तुला कळलेच नाही. मला वाटले की तू मला सोडून तुझ्या मित्रासोबत पार्टी करत आहेस, पण नंतर मला माझ्या निष्ठावंत सेवकांकडून कळले की तू वेश्यांच्या जाळ्यात पडला आहेस. तेव्हा माझ्या वकिलाने मला सांगितले की तुला माझी संपत्ती, माझ्या वडिलांचा संपूर्ण व्यवसाय आणि माझी संपूर्ण संपत्ती तुझ्या नावावर हस्तांतरित करायची आहे. तेव्हा तुझे संपूर्ण सत्य माझ्या समोर आले. मग तुला माफ करणं माझ्यासाठी अशक्य झालं. तू प्रत्येक प्रकारे माझा विश्वास तोडला होतास, म्हणून मी तुला शिक्षा करायचं ठरवलं, कारण तुझ्यासारख्या नीच आणि ओंगळ माणसाबरोबर मी माझं आयुष्य जगू शकत नाही. अशा माणसासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा मरण बरे. आज रात्री मी मुद्दाम तुझ्या मित्राशी नातं बनवलं, कारण मला माहीत होतं की तू हे फोटो नक्की बघशील आणि मलाही तुझ्या मित्राचा बदला घ्यायचा होता. म्हणून मी त्याला तिथे झोपेच्या गोळ्या दिल्या आणि माझ्या विश्वासू सेवकाकडून त्याला पंख्याला लटकवले. मी माझ्या त्या नोकराला पैसे दिले आणि त्याला गावी पाठवले. तो शहरात परत कधीच येणार नाही. मग मी स्वतः तुमच्यासाठी माझ्या मोबाईलमध्ये पंख्याला लटकवण्यासाठी व्हॉईस रेकॉर्डिंग सोडले, जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकेन की मी माझा सर्व व्यवसाय, माझी सर्व मालमत्ता आणि हा बंगला अनाथ मुलांना आधार देणाऱ्या एका ट्रस्टच्या नावावर दान करत आहे, जेणेकरून तुझ्या हातात काहीच येणार नाही आणि लोभापोटी तू माझ्याशी लग्न केलेस आणि माझ्यासोबत हे सर्व करत होतास. मग तुम्हाला समजेल की तुम्ही जसे रिकाम्या हाताने आलात तसे रिकाम्या हाताने
जाल तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. मी सुद्धा स्वतःचा जीव घेत आहे, कारण माझ्याकडे जगण्याचे कोणतेही कारण नाही. मला माहीत आहे की मी आत्महत्या करणे योग्य नव्हते, पण मला जगणे देखील योग्य वाटत नव्हते, कारण तुमच्यासारखे लोक माझे जीवन जगणे कठीण करतील. म्हणूनच मी हे जग सोडून जात आहे. पण जाण्यापूर्वी मी तुलाही रिकाम्या हाताने सोडत आहे. तुमच्याकडे ना पैसा असेल ना तुम्ही तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करू शकणार आहात. तुला आयुष्यभर पश्चाताप होईल की तू माझ्याशी विश्वासघात केला आहेस, कारण तू एक फसवा माणूस आहेस. जर जगातील लोकांनी तुला शिक्षा केली नाही तर देव तुला शिक्षा देईल. तू माझ्या कमकुवतपणाचा फायदा घेतलास. माझे तुझ्यावर खरे प्रेम होते, पण तू फक्त माझ्या संपत्तीमुळे माझ्यावर प्रेम केलेस. हे सगळं तू माझ्यासोबत केलंस. माझं प्रेम तुला दिसलं का? निघताना मी हा प्रश्नही सोडते की आता तू जगाच्या लोकांना काय सांगशील की मी आणि तुझे मित्र रात्री एकाच खोलीत कसे होतो आणि आम्हा लोकांचा जीव कसा गेला? या प्रश्नांची उत्तरे शोधत राहाल, पण पोलिसांना काही सांगू नका. तुम्हाला मरणारी शांती मिळेल, पण जिवंतपणे तुम्हाला कधीही शांती मिळणार नाही. जर तुम्ही हे फुटेज पोलिसांना दाखवले तर पोलीस तुमच्याकडून हे व्हॉइस रेकॉर्डिंग मागतील, आणि या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये मी जे काही बोलले आहे ते तुम्हाला दोषी धरले जाईल. मी हे जग अशा रीतीने सोडत आहे की तुझ्या सुटकेचा मार्ग नाही. आता तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. जो तुम्हाला वाचवेल तो स्वतःच अडकेल. आणि आता काही झाले तरी तुम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहात. तुमच्याकडे पैसा नाही आणि तुमच्या बाजूने कोणी बोलणार नाही. आता तुला ती कविता आयुष्यभर लक्षात राहील आणि कधीच कोणाचा विश्वासघात करणार नाही. मी तुला कोणाला आवडण्याची क्षमता देखील सोडली नाही. प्रत्येक वेळी तू कोणत्याही स्त्रीकडे पाहशील तेव्हा ती तुला लाल करेल, आणि आजचा हा क्षण तुला आठवेल. मी शांतपणे मरणार आहे. आता तुमचा वाईट काळ सुरू झाला आहे. असं म्हणत कविताचं व्हॉइस रेकॉर्डिंग संपलं. तिने सांगितलेलं सर्व खरं होतं. मी खरोखरच तिचा खुनी आहे की नाही आणि तिच्या मृत्यूबद्दल जगाला काय सांगू हे मला समजत नव्हते. मी खूप अस्वस्थ झालो आणि काही वेळ विचार करूनही मला काहीच समजले नाही. तेव्हा मी कविताच्या मोबाईलमधून ते व्हॉइस रेकॉर्डिंग डिलीट केले. तिचा मोबाईल जमिनीवर जोरात आदळला, त्यामुळे तिचा मोबाईल चक्काचूर झाला. मग मी सुरक्षा रक्षकाला आत बोलवले. जेव्हा सुरक्षा रक्षकाने आपल्या मालकिनीला असे लटकलेले पाहिले तेव्हा तो रडायला लागला. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून तिचा मृतदेह खाली आणला आणि सुरक्षा रक्षकाने पोलिसांनाही बोलावले. काही वेळाने पोलीसही आले आणि एकामागून एक रहस्य उलगडू लागले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात धोकादायक दिवस होता. मी वाईटरित्या अडकलो होतो. सत्य टाळण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. 2 दिवसाच्या तपासानंतर पोलीस या निष्कर्षाप्रत आले की सर्व काही माझ्यामुळेच घडले. आता मी तुरुंगाच्या आत बसलो आहे. माझ्या वासनांमुळे माझ्या आई आणि बहिणींनीही माझ्याशी सर्व संबंध तोडले. मी माझी प्रेमळ पत्नी, माझा मित्र गमावला होता. माझी आई एकटी पडली होती आणि आता ती आज मरण पावली, कारण मीच तिचा एकमेव आधार होतो आणि मी तिला पैसे पाठवत असे. पण आता मी तुरुंगात आहे. आता त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. माझा मित्रही आयुष्याची लढाई हरला होता. आपण चुकीच्या मार्गावर पाऊल टाकले होते, त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले. माझ्या पत्नीने आत्महत्या केली होती, तरीही तिने मला गुन्हेगार ठरवले होते. मला चुकीच्या मार्गावर नेणारे माझे सर्व मित्रही आता मला सोडून गेले होते. माझा खटला कोर्टात सुरू आहे. मला माझ्या पापांची काय शिक्षा मिळेल हे मला माहीत नाही. शिवाय आयुष्यभर माझे डोके शरमेने झुकले. माझे आयुष्य, माझे भविष्य सर्व काही उद्ध्वस्त झाले. कधी कधी वाटतं की मी कवितावर खूप वाईट केलं, पण तिच्या मृत्यूनंतर तिने माझ्याकडून तिचा सर्व बदला घेतला, ज्याचा त्रास मी आयुष्यभर भोगणार आहे. आता मी तुरुंगाचे दळण दळत आहे आणि कधी कधी स्वतःवरही हसतो. असे दिसून आले की मी स्वतः माझ्या आयुष्यातील एक चांगला भाग उद्ध्वस्त केला आहे, कारण जेव्हा मी रिकाम्या हाताने होतो तेव्हा माझे आयुष्य चांगले चालले होते, आणि जेव्हा देवाने मला इतकी संपत्ती दिली आणि मला इतकी चांगली पत्नी दिली तेव्हा हे सर्व मी करू शकलो नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.